नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. कासारवडवली उड्डाणपूल होणार वाहतुकीस खुला. युनियनच्या अध्यक्षपदी नरेश म्हस्के यांची निवड आणि युवासेनेनं दिलं व्यंगचित्रातून प्रत्युत्तर. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेला कासारवडवली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात असून उद्यापासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की कासारवडवली उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यात डाव्या बाजूची मार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुली होणार असून या उड्डाणपुलावर 300 मिलीमीटर जाडीचा M40 ग्रेड सिमेंट कॉन्क्रीट थर असून मध्यभागी असलेल्या भुयारी मार्गाच्या पृष्ठभागावर मॅट्रेसचा थर पसरवून सदर पुलाचं भक्कम बांधकाम करण्यात आले. या उड्डाणपुलाच्या निर्मितीमुळे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई तसंच JNPT, बोरोली, वसई, विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसंच गुजरात ते JNPT दरम्यानच्या वाहतुकीला अडथळा न होता सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे. याबरोबरच वाशी ते ठाणे, नवी मुंबई कार्यालयात जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्गाच्या निर्मितीमुळे गायमुख ते वाघबीड या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे, असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलं. दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामकाजात व्यस्त असल्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार उद्या दुपारी 2 वाजता या कासारवडवली उड्डाणपुलाच्या उजव्या मार्गिकेचं लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळेला बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की लोकप्रतिनिधी या नात्यानं कासारवडवली, गायमुख, घोडबंदर या भागात उड्डाणपूल व्हावेत ही मागणी मी स्वतः केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली. तथापि या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. जहाज बांधणीत देशात अग्रगण्य असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमधील माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या सागरी किनारी असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनी गेली 2.5 शतकांपेक्षा अधिक काळ देशासाठी जहाज पाणबुडींची बांधणी करते. कंपनीतील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझगाव डॉक कामगार एकता युनियन सातत्यानं पाठपुरावा करते. 1 जुलै रोजी माझगाव डॉक कामगार एकता युनियनची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत संघटनेच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बहुमतानं निवड करण्यात आली. माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या वतीनं खासदार नरेश म्हस्के यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी एक छोटेखानी मेळावा ठाण्यातील आनंदाश्रम इथे संपन्न झाला. यावेळेला युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष समीर चव्हाण, खजिनदार किरण जाधव, उपाध्यक्ष मयूर डेरे, सहखजिनदार चेतन रसाळ, संघटक सिद्धार्थ घोडके, ऑफिस सेक्रेटरी गणेश गुरव आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले खासदार नरेश म्हस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे काम करतायत. आज माझगाव बोदीमधील तरुण कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टवर गेली 16 वर्ष 3,500 कामगार काम करतायत. आज या कामगारांचं वय 40 ते 45 झालं असून सर्व कामगार कंपनीत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन वेतनाचा करारही उभारलाय. खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत यांनी व्यक्त केलाय. माझगाव डॉक एकता युनियनच्या अध्यक्षपदी सर्व आमचे कामगार मित्र आहेत. त्यांनी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे. कामगारांचे प्रश्न आहेत, बऱ्याचशा समस्या आहेत. सरकार दरबारी, केंद्र सरकारच्या दरबारी आणि प्रशासकीय लेवलला सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. युनियनचं अध्यक्षपद जरी नसेल तरी सुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे मार्गदर्शन आहे, कामगारांना न्याय देणं, अडचणीत जी लोक असतात त्यांना न्याय देणं, हे आम्ही आमचं काम समजतो. त्यामुळे त्यांनी जी काही जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या साथीने, त्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेन.
मुंबई येथील वरळी भागातील NSCI डोम येथे शिवसेना आणि मनसेचा हिंदी सक्ती आदेश रद्दच्या निर्णयाचा विषयी मेळावा नुकताच पार पडला। या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, ठाकरे आणि मनसेच्या युतीचे संकेत देत मराठी माणसाच्या एकजुटीचा नारा दिलाय। त्याला शिंदेंच्या युवा सेनेनं व्यंगचित्रातून प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची असं व्यंगचित्र असून त्याचे बॅनर्स लावत शिंदेंच्या युवा सेनेनं उद्धव ठाकरे यांना डिवचलंय। मराठी भाषेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलंय। हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे 2 शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना आणि मनसेच्या वतीनं आयोजित केलेला विषयी मेळावा शनिवारी वरळीत पार पडला। या मेळाव्याच्या निमित्तानं सुमारे 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र आले होते। या मंचावरून भाषण करताना दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारवर टीका केली। तसंच या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसेच्या युतीचे संकेत दिले। त्याचबरोबर त्यांनी मराठी माणसाच्या एकजुटीचाही नारा दिला होता। त्याला त्या शिंदेंच्या युवा सेनेनं व्यंगचित्रातून प्रत्युत्तर दिले। मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची यांचा व्यंगचित्रात समावेश आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचंही व्यंगचित्र असून त्यासोबत मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या असा मजकूर लिहून त्यांना टोला लगवण्यात आला आहे। या बॅनरच्या निमित्तानं ठाण्यात शिंदेंच्या युवा सेनेनं पुन्हा उद्धव ठाकरे यांना डिवचल्याचंच दिसून येते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यानंतर ठाण्यातील टेंबीनाका इथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उबाठा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनर लावल्यानं काहीसं तणावाचं वातावरण दिसत होतं। पोलीस बंदोबस्तामध्ये बॅनर उतरवलाय। सदर बॅनर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पालिकेचा अतिक्रमण विभागाचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। अखेर पोलिसांनी पालिकेच्या मदतीनं सदरचा बॅनर अखेर हटवलाय। केवळ आकसानं सदरची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसैनिकांनी केलाय। पोलिसांना विचारा तुम्ही, पोलीस आता एकाच बॅनरवरती तुम्ही कंप्लेंट करता आणि रावसाहेब दररोज उठून सकाळी भोंगा वाजवत आहेत, काय बडबड करतायत, कोणाबद्दल काही बोलतायत, काही सांगतायत। त्यांच्याबद्दल तुम्हाला काय तुम्ही कधी हे नाही केलं, ऍक्शन नाही घेतली? काय कारण दिलं पोलिसांनी बॅनर काढायचं? पोलिसांनी सांगितलं की बाबा बॅनरला परमिशन नाही म्हणून। आता एवढे ठाणे महापालिकेच्या हातीमध्ये सगळे बॅनर लागतात। हो, बॅनर काढू नका। हो, कशाला बॅनर काढताय? बॅनर काढू नका। हो, बॅनर नका काढू। बॅनर नका काढू। हो, बॅनर नका काढू। वाजवा, बॅनर नका काढू तुम्ही। बॅनर नका काढू। अरे गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झालेत। ठाणे पोलिसांनी वाहतुकीसंदर्भातील अडचणी असल्यास नागरिकांसाठी मदत क्रमांक जाहीर केलेत। वाहतूक शाखेच्या 18 उपविभागांसाठी 18 क्रमांक प्रसारित करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली। ठाणे शहरात विविध प्रकल्पांची सुरू असलेली कामं, खड्डे यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झालेत। घोडबंदर मुंबई नाशिक महामार्ग पूर्व द्रुतगती महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत असते। वाहतुकीसंदर्भात काही अडचणी आल्यास नागरिक एक्स या समाज माध्यमाद्वारे पोलिसांसोबत संपर्क साधत असतात। परंतु आता ठाणे पोलिसांनी ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराच्या 18 उपविभागांसाठी 18 मदत क्रमांक जाहीर केलेत। ठाणे पोलिसांकडून आयोजित केलेल्या डिजिटल वारी या उपक्रमात या मदत क्रमांकाचा शुभारंभ करण्यात आला आहे। घोडबंदर मार्गावर मेट्रो आणि काँक्रिटीकरणामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणाऱ्या घोडबंदरवासियांना आता रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। मेट्रो सेवा रस्त्याचे विस्तारीकरण यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी दर दिवशी होत असते। वाहतूक पोलीस वाहनांचं संचलन करत असतात, परंतु मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसानं घोडबंदर मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य झालंय। त्याचा सामना करताना घोडबंदरवासियांची डोकेदुखी आणखीन वाढली आहे। रविवार सुट्टीचा दिवस असतानाही या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावली होती। परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा या मार्गावर लागल्या होत्या। कासारवडोली इथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत, त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून गाड्या हाकाव्या लागत आहेत। ठाणे शहरात 2 मंत्री असतानाही रस्त्यांची अशी दुरावस्था झाली असून त्याकडे कधी लक्ष देणार असा संतप्त सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला। महापालिका, MMRD आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्रित येऊन दर्जेदार काम करण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत। बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोडी करणाऱ्या रोशन जाधव या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेनं मोठ्या शिताफीनं अटक केली आहे।
आणि त्याच्याकडून 19,81,360 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे बदलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 4 करत होतं. त्या अनुषंगानं पोलीस हवालदार गणेश गावडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. या घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी बाळा जाधव हा उल्हासनगर येथील अमरडा या बंद असलेल्या कंपनीजवळ फिरत आहे. त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, चंद्रकांत सावंत, रितेश वंजारी, मंगेश जाधव आणि इतर कर्मचाऱ्यांनी मिळून सापळा रचून रोशन जाधव याला अटक केली. वयवर्ष 34 असलेला हा आरोपी डोंबिवली पूर्व निळजेगाव येथील हनुमान मंदिर इथे राहण्याचे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्याकडून घरफोडी गुन्ह्यामधील सोन्या चांदीचे दागिने, 2 लॅपटॉप, 2 मोबाईल तसंच रोख रक्कम असा एकूण 19,81,360 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याने केलेले 8 गुन्हे उघडकीस आणलेत. न्यायालयानं त्याला आजपर्यंत पोलीस कोठडी दिली होती, ती आज वाढवून देण्याची शक्यता आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कासारवडोली उड्डाणपूल होणार वाहतुकीस खुला. युनियनच्या अध्यक्षपदी नरेश मस्के यांची निवड आणि युवासेनेनं दिलं व्यंगचित्रातून प्रत्युत्तर. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्शनगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.